हे बघा, छान अशी वेणी तयार झाली, साधी सोपी आपली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. हे बघा, मला ना ही शेजारच्या बाईंनी निशिगंधाची फुलं दिली होती, त्याची आज मी वेणी करणार आहे. दाखवते तुम्हाला. इथं बघा, मी हा दोरा आणि ही चमकी, ही आर्टिफिशियलची फुलं घेतली आहेत, थोडीशी मध्ये 1-2 घालायला. चला तर करायला घेते. आपण ह्याला कुणी निशिगंध म्हणतं, कुणी गुलछडी म्हणतं. तर बघूया, प्रयत्न करणार आहे, कशी होते ती बघू, तुम्हाला पण दाखवते. ह्या स्टूलाला मी बांधून घेते. इथं माझ्याकडं ना ही वेणीचीच तार होती बघा, जुनी वेणी मी अशी काढलेली होती, त्याची तार काढून ठेवलेली ती आहे. ते ह्या तारेला दुसऱ्या टोकाला तारेच्या असा दोरा बांधून घ्यायचा आणि ही तार अशी कुठंतरी अडकवून घ्यायची. मी त्या स्टूलाला अडकवून घेते, घट्ट अशी बांधून घ्यायची, म्हणजे मग ती सुटणार नाही आपण वेणी बनवताना. हे बघा, असे 2 पदर व्हायला पाहिजे. तर दोरा जरी घेतला आपण, सुतळ दोरा काही घेतलं तरी जाड करून घ्यायचं आणि कशात तरी असं अडकवून घ्यायचं. दाखवते तुम्हाला पुढं. हे बघा, इथे ह्या स्टूलाला अडकवून घेतलं आणि हे 2 भाग आहेत. दोरा असो, तार असो, काही असो, पण त्याचे 2 पदर असायला हवेत. करायला घेते. हा एक दोरा बाजूला घ्यायचा. आता ही फुलं घ्यायची. मी आधी शेवंतीच्या वेण्या केलेल्या आहेत, पण गुलछडीची कधी केली नाही. चला तर म्हटलं बघूया करून कशी होती ती. हे बघा, अशी 2-2 फुलं, 2-2 1-1 आपल्याला कसं घ्यायचं आहे तसं त्या तारेच्या मधल्या भागात अडकवून घ्यायची आणि नंतर हा दोरा असा फिरवून गाठ मारून घ्यायची. हे बघा, मी कशी करते ती बघा. परत फुलं घ्यायची. हे बघा, त्या तारेच्या मध्ये अशी घालून घ्यायची. दोरा घेतला तरी तसंच करायचं, तार असली तरी तसंच करायचं. हे बघा, परत हा दुसरा दोरा आहे तो त्या तारेवर न टाकून अशी गाठ ओढून घ्यायची. हे बघा, असं आपोआप ती फुलं अशी लाईनीत बसतात. आता ही जी आर्टिफिशियलची फुलं आहेत ना, त्यातले 1-1 घालते. आपण लोकर घालू शकता त्यात, किंवा गुलाबाच्या पाकळ्या, दुसऱ्या कोणत्या फुलाची 1-1 पाकळी अशी घातली तरी छान दिसते. ते बघा, ह्या फुलांमध्ये हे घ्यायचं आणि परत तसंच लावून घ्यायचं, जसं आपण आधी लावत आलो आहे तसं. अगदी लोकरीचा एक तुकडा घातला तरी तो छान दिसतो त्याच्यावर, पांढऱ्या फुलांमध्ये. हे बघा, असं करून घ्यायचं. जितकी होईल फुलांची तितकीच करणार आहे मी. बघूया आता किती मोठी होते ती. म्हटलं हार करण्यापेक्षा चला माझ्या लक्ष्मीला वेणी बनवते ह्याची. मला असं आवडतं, असं काही काही करायला. छंदच आहे माझा, काही ना काही मी करतच असते, आवडतं मला. तुम्ही पण सांगा तुम्हाला काही कोणते छंद असतील तर. घसा माझा जरा थोडासा बसला आहे म्हणून आवाज असा येतो आहे, सॉरी. चला परत आता करून घेते. आता इथं बघा, थोडंसं दुसऱ्या रंगाचे ते आर्टिफिशियल फूल घालते, म्हणजे थोडंसं उठून दिसतं. हे बघा, हे घालते. अगदी पूर्ण पांढऱ्या रंगाची फुलांची वेणी केली तरी चालते, अशी घातली तरी जरा चांगली दिसतात. असंच करत घ्यायचं. करून घेते सगळं असंच. आता ही चमकी राहिली ना घालायची, थोडीशी घालून घेते. त्याचं काय करायचं, असे 5-6 पदर घ्यायचे, अशी जुडी करायची आणि मग ती त्यात घालून टाकायची. जशी आपण हारामध्ये बघा ही चमकी घातलेली असते बऱ्याचदा, तशीच घालायची. वेणीमध्ये पण घालतात ही. असं घालून घ्यायचं. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये असंच नवीन नवीन काही केलेल्या वस्तू, आमचा बगिरा, माझ्या अंगणातली बाग, आम्ही बाहेर वगैरे जातो तिकडचे व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन चॅनल आहे माझं. हे बघा, असं करायला घेतलं.
फुलं संपत आली आहेत, जेवढी फुलं आहेत तेवढीच करणार आहे वेणी मी. शेवंतीच्या फुलांची केली वेणी तरी ती अशाच प्रकारे करायची. मी ही गुलछडीची पहिल्यांदाच करते. गावाकडे ह्याला गुलछडी म्हणतात, कुणी निशिगंध म्हणतं. मोठ्या मोठ्या हारांमध्ये असतात बघा ही फुलं, सगळ्यांना माहिती आहे. करून घेतली अशी सगळी. आता फुलं संपली आहेत ना, आता थोडीशी तार बाकी आहे, पण हरकत नाही, तितकीच करून घेते. झाली करून, आता ती काढून घेते. ही तार शिल्लक राहिली. अशी आपली ही साधीशी वेणी करून बघितली मी. आता ही जे खाली देठं आहेत ना, ती कापून घ्यायची. कापून घ्यायची म्हणजे मग ती छान दिसतं. कशी वाटली तुम्हाला ही वेणी कमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हे अशी ही वेणी तयार झाली. नक्कीच सांगा कमेंट करून कशी झाली ती.